तर हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे वाजलेले आहेत, पाहू शकता 8:30 वाजलेले आहेत. आणि इथं बघा माझी मुलगी झोपलेली आहे, कारण का तिला तिची तब्येत जी आहे ती बरी नाही आहे. तिला 2 दिवस झाले ताप येतोय. तर काल तिची टेस्ट केली, ब्लड टेस्ट, तर त्याच्यामध्ये टायफॉईड सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मला 2 दिवस झाले म्हणजे झोप वगैरे नाही अजिबात. तर पाहू शकता तुम्ही, म्हणजे एकदम असं थकायला झालं आहे. आणि त्यात म्हणजे माझं पण डोकं बसा वगैरे जाम दुखत आहे, झोप नसल्यामुळे. पाठ पूर्ण बॉडी पेन होते, कारण का रात्र 2 दिवस झाले मी अशी बसूनच म्हणजे सारखं डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवणे सगळं. तर आज मी लेट उठलेले आहे, पाहू शकता. खरंच खूप लहान मुलांचं दुखायला लागलं ना, खूप एक वेळेस मोठा माणूस कसं पण सहन करतं, पण लहान मुलांना ना खूप हे करावं लागतं. आणि त्यातमध्ये तिला 102 ताप होता, त्याच्यामुळे तिची कंडिशन खूप बेकार होती. तर तुम्हाला आज रिपोर्ट आलेले आहे तिचे, तर तुम्ही दाखवते तिचे रिपोर्ट. तर रिपोर्टमध्ये काय आहे, तर रिपोर्ट जे आहेत ते 4 हे केलेले होते: डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड आणि हे याचं होतं डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आणि टायफॉईड, असं 4 टेस्ट केलं होत्या. तर डेंग्यूचा 4 टेस्ट आलेल्या आहेत. त्या एका याच्यामध्ये टायफॉईड सांगितलेलं आहे, बाकीच्या नॉर्मल आहेत. आणि डेंग्यूचा तो लगेच येत नाही, ती 2 दिवसानंतर येतो. तर ते बोलले डेंग्यूचा तर नाही आहे तिच्या याच्यामध्ये, तो हेच असेल. पण टायफॉईड आहे. तर त्यांनी तिला आता 5 दिवसाचं मेडिसिन दिलेले आहे. त्याच्यानंतर 5 दिवसांनी परत बोलवलेलं आहे. तर आता 5 दिवसांनी मेडिसिन पूर्ण झाल्यावरती मग जायचं आहे परत तिच्या घेऊन डॉक्टरकडे. कारण का काल दुसऱ्या डॉक्टरनी चेंज केल्यामुळे औषधं वगैरे थोडासा ताप, तरी पण रात्री परत आलेला ताप हा असा आहे. तो हे जो टायफॉईड जो आहे तो दूषित पाण्यामुळे होतो, किंवा म्हणजे दूषित पाणी बाहेरचं वगैरे असं हे असेल ना तर होतो त्यांनी. आणि शक्यतो तो एकमेकांच्या आणि सुद्धा होतो. आणि आजकाल कसं पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळं बाहेर कसं पाण्यात वगैरे पाणी खराब येतं आहे. त्याच्यामुळं शक्यतो गरम पाणी आणि उकळूनच पाणी घ्या. लहान मुलं असू दे, कोणी असू दे, फिल्टर केलेलं पाणी किंवा उकळून पाणी थंड करून प्या सगळ्यात बेस्ट. कारण का आता पावसाचे दिवस चालू आहे बाहेर, त्यामुळे मी सांगते. कारण का मोठं माणसं जे आहेत ते कसं पण सहन करून निभावून नेतात, पण लहान मुलांना तेवढी ताकद किंवा तेवढं हे नसतं त्यांच्याकडे की सहन करणं. पण मी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते. खूप म्हणजे खूप लहान मुलांना त्रास होतो. तर आता रिपोर्ट जे आलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवलंच. तर सर्वांनी आपल्या मुलांची काळजी घ्या. कारण का म्हणजे आता जेव्हा पावसाचं पाणी होतं आणि पाऊस जो आहे पडला की कुठं ना कुठं तरी पाणी जमा होतं, किंवा बाहेर कुंड्या वगैरे असतात, काय काय असतं त्याच्यात. तर आजार करता मला आजार यायला लागला. मी जर आजारी पडलं तर माझा आजार कोण काढणार, असा प्रश्न होता. रात्रभर घसा डोकं वगैरे 2 दिवस कंटिन्यू बसून कारण का तिला आजार आला ना तर रात्रभर ताप येते, ताप कंटिन्यू होता तिला. म्हणजे 102 ताप होता. 102 ताप असल्यामुळे ना एकदम असं हे झालं. 102 ताप होता आणि 2 दिवस तिचा तो उतरलाच नाही. म्हणजे कंटिन्यू मी रात्रभर तिला मिठाच्या पट्ट्या मेडिसिन देऊन 2 दिवस मला झोप नाही अजिबात. रात्रीच कुठं थोडीशी झोप लागली मला, ते पण रात्रीसारखं डचकून उठत होते. डोळ्यांच्या खाली कसं झाले मी डोकं दुखते ना, जाम डोकं दुखते. आता नाही तेव्हा ती बरी होईना आणि मी आजारी पडणं असं झाले. तर तुम्हाला मी दाखवेन काय मला हॉस्पिटलमध्ये नाही. कारण हॉस्पिटलमध्ये आता कोणत्याही हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी, खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. कोणत्या पण जा,
सगळ्यांना सर्दी ताप खोकला याच्यावरती सगळे लहान मुलं सुद्धा एवढी भयानक हे झाल्यात ना, वैतागल्यात ना. लहान मुलांना जास्त, कारण का शाळेमध्ये मुलं जातात, तर प्लीज कृपा करून त्यांना, आणि पाण्यामधून होतोय हा म्हणजे जो काही आजार आहे तो, पाणी जे आहे पावसाचं खूप दूषित होत चाललेलं आहे. त्यामुळे पाणी शक्यतो सर्वांनीच गरम करून उकळून प्या, कारण का पाणी जेवढं उकळून पिसाल तेवढं थोडंसे हे होईल. आणि लहान मुलांना शक्यतो संध्याकाळचं वगैरे बाहेर पाठवू नका, कारण का बाहेर जे आपलं पावसाचं पाणी जमा वगैरे होतं टपक्यांमध्ये किंवा कोणत्याही बिंड्यात, तर प्लीज बाहेर अशी कसलीही भांडे वगैरे ठेवू नका, किंवा टायर वगैरे असं काय असतात, जेणेकरून ती भांडी पालती ठेवा त्याच्यामध्ये, जेणेकरून पाणी नाही जमा होणार, मच्छर नाही होणार, अशी काळजी घ्या. कारण का लहान मुलांना ते लगेच होतं, आणि मच्छर शक्यतो संध्याकाळचं घरामध्ये मुलांना बाहेर पाठवूच नका खेळायला वगैरे, कारण त्यांनी पाठवलं तरी फुल कपडे घालून पाठवा, त्या मच्छर चावतात ते. आणि बेकार मला तर आता नवीन घरात येऊन मला खूप पश्चाताप झाला आहे, खूप पश्चाताप झाला. असं वाटतं कधी मला रूम शोधते मी दुसरीकडे, कारण का मला इथं आता पॉसिबल नाही, कारण इतकं बेकार आहे. नाही तर तुम्हाला दाखवते त्या घरामध्ये कशी बुरशी वगैरे येते, ते पाहू शकता. हे अशी कशी बुरशी येते घरामध्ये, आणि बघा इथं सुद्धा अशी बुरशी पूर्ण अशी बघा, इतकी घाण आहे ना, बुरशी येते सगळ्या घरामध्ये. आणि किचनचा हा किचनचा विंडो आहे, पाहू शकता किती घाण आहे बाहेर, इतकं घाण आहे. त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं असं माझा अंदाज आहे. तर त्याच्यामुळे मी लवकर रूम खाली करणार आहे, कारण का हा काय फक्त पावसाळ्यापुरता आजार नसून मला वाटतं कायमचाच असू शकतो. कारण का कसं आहे, इथं एवढी घाण बघून लहान मुलांना खरंच चांगला नाही. बघा आता त्या ड्रम ठेवले, त्या ड्रमवरती सुद्धा किती पाणी जमा झालेलं आहे, त्या ड्रममध्ये पाणी जमा झाले. कचऱ्याचे डब्बे बघा किती घाण. इथे ना कंटिन्यू उंदीर जे आहेत ते फिरत असतात सारखे बाहेर खाली. हे बघा खाली किती शेवळ पाणी घाण, इतकं बेकार आहे ना. आज जरा झोपली ना, तर तिला 2 दिवस जरा पण झोप नव्हती. आणि या गोम वगैरे घरात येतात, त्याच्यामुळे कंटिन्यूस कानाला बांधून राहावं लागतं, कारण कानाला नाही बांधलं ना कुठून येईल आणि कुठून काय होईल सांगता नाही, म्हणून रिस्क नाही घ्यायची.